असताना हा सगळा घोटाळा गुडिया नाही तर दुर्गा आहे अशा पद्धतीने त्यांनी सिद्ध करून दाखवलं। त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली। आमचं भांडण काँग्रेसची नाही। ज्यांनी कुणी ट्विट केले, ज्यांनी कुणी पोस्ट केले आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय। हर्षवर्धन सबका तर एनसीपीचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये घुसलेले आहेत। काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया असं म्हणत टीका केल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये वाद होताना दिसतोय। अगदी काही वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोललं पाहिजे, त्या बोलत नाहीत, त्यामुळे आमची टीका योग्य आहे असं हर्षवर्धन सपकाळ अगदी काही वेळापूर्वी म्हणले। आणि आता मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये शिरलेले आहेत। बीडमधली घटना होती ही। बीडमधल्या प्रेस कॉन्फरन्स मधला एक व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केला आणि त्याच्यानंतर हा सगळा वाद उफाळून आलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या पत्रकार परिषदेनंतर एनसीपीचे कार्यकर्ते आता मुंबईमधल्या काँग्रेसच्या ऑफिसमध्येच घुसलेले आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आंदोलन करतायत। गुंगी गुडिया या विधानावरनं राष्ट्रवादी पक्ष आता चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय। मुंबईमधल्या ऑफिसमध्ये, काँग्रेसच्या ऑफिसमध्ये घुसून जाब विचारण्यात येतोय। हर्षवर्धन सपकाळ यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि आम्ही केलेली टीका ही कशी योग्य आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। सुनेत्रा पवार यांनी ही टीका व्यक्तिगत न घेता त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून बोललं पाहिजे असंच स्पष्टीकरण या हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं। आणि त्याच्यानंतरच आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आलेले दिसत आहेत। मुंबईमधली ही दृश्य आहेत जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांच्याकडनं जाब मागण्याचा प्रयत्न करतात।